हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपले दी सिंपल वर्ल्ड या मराठी गार्डनिंग यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आजच्या व्हिडिओची सुरुवात अशा सुंदर अशा फुललेल्या फुलांपासून करूया। सध्या हिवाळा सुरू झालेला आहे आणि थंडीची चाहूल देखील जाणवायला लागलेली आहे। हिवाळ्यामध्ये आपल्या बाल्कनीतील किंवा गार्डनमधली जी रोपे असतात किंवा जी प्लांट्स असतात ती सुप्त अवस्थेत चालली जातात। रोपांना खते देणे हा तर आपल्या गार्डनिंगचा इम्पॉर्टंट असा पार्ट आहे, जो प्लांट्सला निरोगी वाढीसाठी अत्यंत असा आवश्यक आहे। आपण वेळोवेळी यांना जर खते दिली तर त्यातून त्यांना न्यूट्रिएंट प्रोव्हाइड होत असते। जसे माणसाला आणि इतर प्राण्यांना जगण्यासाठी आणि वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते, तसेच झाडांना देखील पोषक तत्वे जर मिळाली नाही तर त्यांची वाढ थांबते आणि त्यांवर कळ्या येणं, फुलं येणं ते देखील बंद होत असतं। योग्य पोषण आणि वाढीसाठी प्लांट्सला आपण माती, पाणी, सूर्यप्रकाश, खते तसेच आपल्या प्रेमाची आणि थोडीशी काळजीची देखील आवश्यकता असते। चला तर मग आता हिवाळ्यामध्ये आपल्या या फुलांची काळजी कशी घ्यायची किंवा रोपांची काळजी कशी घ्यायची आणि हिवाळ्यामध्ये यांना उत्कृष्ट असं खत कुठलं असतं त्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे खत बनवून दाखविणार आहे त्याचं देण्याचं योग्य प्रमाण आणि किती दिवसानंतर हे द्यायला हवं आणि कुठल्या कुठल्या प्लांट्सला हे खत आवश्यक आहे याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सो स्टे ट्यून। सो मंडळी, आज आपण जे प्लांट्सला खत देणार आहोत त्याला जीवनामृत लिक्विड फर्टिलायझर असंही म्हणतात किंवा मस्टर्ड लिक्विड फर्टिलायझर असंही म्हणतात, सरसों की खली लिक्विड फर्टिलायझर अशी बरीच अशी याची नावं आहेत। मस्टर्ड केक किंवा मोहरीची पेंड तुम्हाला अगदी ऑनलाईन असो किंवा बाजारामध्ये अगदी इझिली आणि कमी दरामध्ये ही वस्तू मिळून जात असते। ज्या ठिकाणी घाणीचे तेल काढले जात असते त्या ठिकाणी मोहरीची तेल काढल्यानंतरची अशी ही ढेप तयार होते किंवा ही जी पेंट असते ही त्यांच्याकडे देखील तुम्हाला अगदी स्वस्त म्हणजे 15 ते 20 रुपयामध्ये ते 1 किलो किंवा अर्धा किलोच्या दरानुसार ते देत असतात। तसंच जर तुम्ही ऑनलाईन परचेस करणार असाल तर ऑनलाईन देखील मस्टर्ड केक म्हणून ही तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल होऊन जाईल। याची जी मात्रा आहे ती आपल्याला अगदी कमी वापरायची आहे। मोहरीची पेंड किंवा मस्टर्ड केक हे एकदम स्ट्रॉंग असं फर्टिलायझर आहे। याचा वापर हा अतिशय सावधगिरीने आपल्याला करायला हवा। या ठिकाणी मी 50 ग्रॅम मोहरीची पेंड घेतलेली होती आणि हिला 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवणार होती। माझ्याकडे 20 ते 25 झाडं आहेत, सो त्यानुसार मी या ठिकाणी 50 ग्रॅम मोहरीच्या पेंडचा वापर केलेला होता। तुमच्याकडे असलेल्या झाडांच्या प्रमाणानुसार तुम्हाला मोहरीच्या पेंडचा वापर करायचा आहे। जेवढं शक्य होईल तेवढा कमी तुम्ही या ठिकाणी मस्टर्ड केकचा वापर करा। याला अशा प्रकारे जर तुमच्याकडे मातीचे भांडे असेल तर ते अतिशय उत्तम, आणि नसेल तर अशा प्रकारे तुम्ही प्लास्टिकची बॉटल असो किंवा बकेट असो यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 24 तासांसाठी हिला अशा प्रकारे मिक्स करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर याला कव्हर केल्यानंतर अजिबात डिस्टर्ब न करता एकाच ठिकाणी ही बकेट आपल्याला व्यवस्थित प्रकारे ठेवून द्यायची आहे। यावर डायरेक्ट सनलाईट येईल किंवा सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी देखील ह्या बकेटला आपल्याला ठेवायचं नाही आहे। आता पाहूया या मोहरीच्या पेंडमध्ये किंवा या मस्टर्ड केकमध्ये कुठल्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत। बागेतील खत म्हणून आपण ज्यावेळेस मस्टर्ड केकची निवड करत असतो, विशेषतः ते अशा प्लांट्सला उपयुक्त आहेत ज्यांना हाय नायट्रोजनची लेवलची गरज असते, जसे की व्हेजिटेबल्स असो किंवा फ्रूट्स असो किंवा फ्लावरिंग प्लांट असो। नायट्रोजन हे प्लांट्सची ग्रोथ करत असतात, तसेच प्लांट्समधील क्लोरोफिलचे प्रमाण देखील वाढवत असतात आणि ज्यावेळेस आपण हे फर्टिलायझर प्लांट्सला देतो त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला आपली प्लांट्स ही हिरवीगार दिसत असतात आणि त्यांची जी पानं जी असतात ती देखील हिरवीगार तयार होण्यास मदत होत असते। सो या मोहरीच्या केकमध्ये NPK असतं, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, यासोबतच मॅग्नीज आणि झिंक यांसारख्या सर्व गोष्टी यामध्ये असतात। वनस्पतींना चांगली वाढ होण्यासाठी भरपूर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची आवश्यकता असते। नायट्रोजन हा तर वनस्पतींच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी तर सर्वात महत्त्वाचा असा घटक आहे।
24 तासानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जे बकेटमधलं पाणी होतं त्याचा जो रंग होता तो पूर्णपणे बदललेला होता. म्हणजे जे मस्टर्ड केक होता तो पूर्णपणे पाण्यात मिक्स झालेला होता आणि छान प्रकारे ज्यावेळेस आपण हे पाणी एकजीव करून घेतो किंवा अशा प्रकारे ढवळून घेत असतो त्यावेळेस खाली जेवढाही जो गाळ बसलेला होता तो पाण्यामध्ये एकजीव झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने देखील हे पाणी व्यवस्थित प्रकारे गाळून घ्या, जेणेकरून जी मोहरीची साल या ठिकाणी निघत असते ती आपल्या मातीत मिक्स होणार नाही. कारण की हे पाणी दिल्यानंतर किंवा हे जे लिक्विड फर्टिलायझर आपण झाडांना देतो त्यानंतर जी माती असते ती थोड्या प्रमाणामध्ये कडक होत असते. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी हे जे लिक्विड फर्टिलायझर होती ते गाळून घेत होते आणि तुम्ही पाहू शकता की गाळणीमध्ये पूर्णपणे जी मोहरीची साल होती ती वर म्हणजे जो मोहरीच्या पेनमधील अनावश्यक भाग होता हा अशा प्रकारे मी वेगळा करून घेतलेला होता. आता ही जी साल होती हिचा देखील आपण पुढे कसा वापर करणार आहे मी ते देखील तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सो ही साल आपण अशी फेकून न देता हिचा देखील आपण कसा करू ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सो अशा प्रकारे पूर्णपणे लिक्विड फर्टिलायझर काढून घेतल्यानंतर 1 ते 1.5 लिटर या ठिकाणी जे प्युअर फर्टिलायझर होतं ते तयार झालेलं होतं. त्यानंतर सो अशा प्रकारे 8 ते 9 लिटर हे लिक्विड फर्टिलायझर या ठिकाणी तयार होत असतो. ज्यावेळेस आपण हे लिक्विड फर्टिलायझर झाडांना देत असतो शक्य झाल्यास तर डायरेक्टली आपण याला मातीवर द्यावे. याचा वापर कधीही आपण झाडांच्या पानांवर किंवा झाडांच्या टोकाला म्हणा किंवा शेंड्यावर करू नका. कारण की मोहरीचे जे तेल असतं ते झाडांच्या पानांसाठी म्हणा किंवा शेंड्यांसाठी थोडं हानिकारक असतं. ज्यावेळेस आपण हे लिक्विड फर्टिलायझर देत असतो ते देण्याआधी संपूर्ण झाडाच्या कडेने म्हणजे रिंग मेथडने आपल्याला हे खत द्यायचं आहे. रिंग मेथड म्हणजे काय मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविलेलं आहे की आपल्याला खत देताना नेहमी झाडाच्या कडेची जी माती असते ती पूर्णपणे 1 ते 2 इंचाने उकरून घ्यायची असते. त्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी खत द्यायचं असतं. त्यामुळे काय होत असतं की डायरेक्ट जो इफेक्ट असतो तो झाडांच्या मुळांना होत नाही आणि त्यामुळे जी झाडं असतात ती खराब होत नसतात आणि झाडांच्या मुळांना देखील श्वास घ्यायला त्रास होत नसतो. ज्यावेळेस आपण हे लिक्विड फर्टिलायझर किंवा मस्टर्ड केक लिक्विड फर्टिलायझर झाडांना देत असतो तर 2 ते 3 दिवसानंतर हे खत दिल्यानंतर जेव्हा माती वाढते तेव्हा आपल्याला माती जी आहे ती आपल्याला कडक दिसून येत असते. सो अशा वेळेस घाबरून न जाता फक्त ती माती वेळोवेळी खालीवर करत राहा, जेणेकरून जी माती आहे ती नॉर्मल होऊन जाईल. आपण जे फर्टिलायझर झाडांना दिलेलं असतं त्याची पोषक घटक ही ती झाडांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे 5 ते 6 दिवसानंतर जी कडक झालेली माती आहे ती खालीवर करून घ्यायची आहे. आणि जर आपण ती कडक झालेली माती खालीवर करून घेतली तर झाडांच्या मुळांना देखील श्वास घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की मी पूर्ण कडेने अशा प्रकारे माती मोकळी करून घेतलेली होती. त्यानंतर 1.5 ते 2 ग्लास हे एका झाडासाठी एवढं प्रमाण मी या ठिकाणी ठरवलेलं होतं. ज्यावेळेस तुम्ही मस्टर्ड लिक्विड फर्टिलायझर तयार करत असतात त्यावेळेस एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्याकडे झाडं किती प्रमाणात आहे आणि झाडांची साईज काय आहे त्यानुसारच तुम्ही हे लिक्विड फर्टिलायझर तयार करायला घ्या. शक्य झाल्यास जेवढं कमी होईल तेवढं पेंट ही पाण्यामध्ये मिक्स करायला ठेवा आणि शक्य होईल तयार झालेल्या लिक्विड फर्टिलायझरमध्ये जास्तीत जास्त प्लेन वॉटर मिक्स करा, जेणेकरून जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते तुमचं माइल्ड अशा सोल्युशनमध्ये तयार होईल आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट म्हटलं हा झाडांना होणार नाही. ज्यावेळेस आपण हे लिक्विड फर्टिलायझर झाडांना देत असतो ते नेहमी मात्र संध्याकाळी द्यावे. कारण की मोहरी ही उष्ण असते आणि हिवाळ्यामध्ये मोहरी ही झाडांसाठी नक्कीच वरदान आहे आणि जर आपण संध्याकाळी हे लिक्विड फर्टिलायझर दिलं तर ते नक्कीच झाडांच्या मुळांना ऊब देण्याचं काम करणार आहे. तसंच दिवसभर झाडांची फोटोसिंथेसिसची प्रोसेस चाललेली असते. सो त्यांच्या या अन्न बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स न करता जर त्यांना कुठलंही खत जर आपण संध्याकाळच्या वेळेस दिलं सो ते त्यांच्यासाठी योग्य पद्धतीने ठरत असतं. हिवाळ्यामध्ये आपण नक्कीच या मोहरीच्या पेंडीचा खत म्हणून आपण नक्कीच वापर करू शकतो. खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील क्षार वाढत असतात, ज्यामुळे रोपं मरत असतात किंवा सुकून जात असतात. सो अशा परिस्थितीमध्ये माती आणि रोपांसाठी या
पेंटचा आपण योग्य जर वापर केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. बरेच जण म्हणतात किंवा बरेच जणांच्या अशा कंप्लेंट आहेत की मोहरीची पेंट दिल्यानंतर झाडंही खराब होतात. झाडं खराब होण्याचे कारण तेच आहे की तुम्ही ज्यावेळेस खताचा वापर करत असता तो नेहमी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेतच करायला हवा, तरच तुम्हाला योग्य असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या झाडांवर दिसून येत असतो. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी जेवढी माझी झाडं होती ती सर्व खाली उतरवून घेतलेली होती. प्रत्येकाच्या मुळा ह्या व्यवस्थित क्लिअर करून घेतलेल्या होत्या. कडेने माती मोकळी करून घेतलेली होती आणि या ठिकाणी माझं जवळपास 8 ते 9 लिटर सोल्युशन तयार झालेलं होतं आणि प्रत्येक झाडाला मी 1 ते 2 ग्लास एवढं सफिशियंट, म्हणजे जोपर्यंत पूर्णपणे पाणी हे माती शोषून घेत नाही तोपर्यंत मी हे सो अशा प्रकारे या ठिकाणी मी मस्टर्ड केक लिक्विड फर्टिलायझर झाडांना देऊन घेत होती. आता जे गाळणीने आपण हे खत गाळून घेतलेलं होतं, उरलेलं जे मोहरीची साल होती तिचा वापर कसा करणार होती ते देखील मी तुम्हाला आता सांगते. आपण ज्यावेळेस पॉटिंग मिक्सचर तयार करत असतो, म्हणजे ज्यावेळेस कुंडीतील माती आपण तयार करत असतो, सो त्या कुंडीतील मातीचा एक घटक म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. कोकोपीट, वाळू, परलाईट या वस्तूसोबत आपण मस्टर्ड केक पावडरचा देखील वापर या कुंडीच्या मातीमध्ये करून घेऊ शकतो. विशेषतः जे फुलझाडं असतात किंवा फळभाज्या असतात किंवा जे झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात त्यांच्यासाठी आपण पॉटिंग मिक्सचर म्हणून याचा वापर करू शकता. सो जी मी वरची साल होती जी मोहरीची, तिला मी छान प्रकारे उन्हामध्ये 2 ते 3 दिवस अशी कळकळीत वाळवून घेतलेली होती. त्यानंतर तिला जे कोकोपीट होतं त्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं होतं. तुम्ही मातीमध्ये देखील मिक्स करू शकतात, पण त्यावेळेस मी कोकोपीट तयार करून घेतलेलं होतं आणि कोकोपीट देखील वाळायला घातलेलं होतं. सो मी त्यामध्येच ती साल त्यामध्ये ॲड करून घेतली की ज्यावेळेस आपण जेव्हा झाडं लावू तर ती आपोआप कोकोपीट सोबत त्या पॉटिंग मिक्सचरमध्ये मिक्स होऊन जाईल. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की झाडांना हे लिक्विड फर्टिलायझर देऊन झालेलं होतं आणि जी माती होती ती अशा प्रकारे व्हाईट किंवा पिवळसर रंगामध्ये दिसत होती. सो अशा वेळेस अजिबात घाबरून जायचं नाही. 1 ते 2 दिवसानंतर तुम्हाला जी माती आहे झाडांची ती जरा कडक देखील झालेली दिसेल. फक्त तिला दिवसातून 1 ते 2 वेळेस तुम्ही खालीवर करा. असं 2 ते 3 दिवस केलं ना तर एकदम नॉर्मल होऊन जाईल आणि खूप छान रिझल्ट हा मोहरीच्या पेंडीचा तुमच्या झाडांवर दिसून येईल. नवीन छान प्रकारे झाडांची ग्रोथ होईल. तसंच झाडांची जी पानं पिवळी पडणे असतात किंवा जी आता हिवाळ्यामध्ये झाडांच्या ज्या काही समस्या असतात त्या सर्व समस्यांवर एक खूप छान असं सोल्युशन हे मोहरीचं लिक्विड फर्टिलायझर आहे किंवा याला जीवनामृत लिक्विड फर्टिलायझर असं देखील म्हणत असतात. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. व्हिडिओ नसेल आवडला तरी देखील मात्र लाईक करायला कंजूसी करू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासमोर असलेलं बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शनला नक्की सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा माझा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण की असेच गार्डनिंगचे मराठीमधून नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. या ठिकाणी जी मोहरीची साल होती तिला छान प्रकारे अशी वाळून घेतलेली होती आणि तिला मी कोकोपीटमध्ये देखील मिक्स करून घेतलेली होती. तुम्ही देखील अशा प्रकारे हिवाळ्यामध्ये मोहरीच्या पेंडीचं लिक्विड फर्टिलायझर नक्कीच तुमच्या झाडांना द्या आणि तुमच्या झाडांमध्ये काय बदल झाला आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील नक्कीच आनंद घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.